हाय हॅलो, मी अमित खरात ट्रॅव्हल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आपण आज जात आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेलं संभाजीनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर असणारं घृष्णेश्वर हे मंदिर एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे। आणि या ठिकाणी आपण आज जात आहोत। जवळपास संभाजीनगर जिल्ह्यातील हे दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचा उल्लेख मिळतात। वेरूळ गावातील येलगंगा नदी जवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला। सध्याच्या अस्तित्वात असलेले मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे। या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे। या मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। आणि मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी अनेक विविध दुकाने आहेत, मिठाईची दुकाने आहेत, रुद्राक्षाची दुकाने आहेत, खेळण्यांची दुकाने आहेत, कुंदलगिरीचा पेढा सुद्धा या ठिकाणी मिळतो। आणि मंदिराकडे जाताना ही रांग आहे आणि अनेक भाविक मंदिराकडे दर्शनासाठी जात आहेत। या ठिकाणी येण्यासाठी संभाजीनगर शहराचे विमानतळ आहे, रेल्वे स्टेशन आहे आणि विमानतळापासून ते मंदिरापर्यंत 30 किलोमीटरचं अंतर आहे। टॅक्सीच्या बसच्या साहाय्याने आपण या ठिकाणी पोहोचू शकतो। येल्लोरा लेण्यापासून घृष्णेश्वर मंदिर जवळ आहे। 1.5 किलोमीटर अंतरावर असणारं मंदिर दर्शन घेण्यासाठी खूप दुरून भाविक या ठिकाणी येत असतात। खूप सुंदर असणारं 12 ज्योतिर्लिंगापैकी ही एक प्राचीन शंकराचे प्राचीन मंदिर आहे, ज्योतिर्लिंग आहे। मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मज्जाव आहे, बंदी आहे। बाहेर आपण मोबाईल लॉकरमध्ये ठेवून आतमध्ये प्रवेश करावा लागतो। या ठिकाणी दिवे लावले जातात, श्रद्धेपूर्वक या ठिकाणी नमन वंदन केल्या जातं।